ते दिसतंय का मला, पण त्यापेक्षाही जरा एक अलौकिक आणि नाविन्यपूर्ण दृश्य आपल्या या दृष्टीपटलात साठवत आहे ग. मला सांगा, असं अलौकिक आणि नाविन्यपूर्ण काय दिसतं माझ्या? बनवतात का व्हिडिओ बनवतात भाऊच्या करायचा जो नुकताच उमलून आपल्या मादक सौंदर्याने मला भुरळ घालतोय ग. त्याचा मादक सौंदर्य मला आपल्याकडे आकर्षित करताय ग. अगं वा, अरे या स्मित लहरी नंतर हा पुष्प अधिकच फुललाय ग. नाही म्हणजे मला कसं म्हणायचं आहे, आपल्याच वस्तूची आपणच प्रशंसा करू नये. अगं प्रशंसा नसून अगदी सत्य सांगत आहे. खरंच विद्या, आज कुणालाही हेवा वाटावा एवढी सुंदर दिसत आहे तू. असं वाटतं की या फुलातील मधुगंधा प्राशन करावा. मी काय म्हणते, एवढी लाडीगोडी लावायची काही गरज नाही. अगं लाडी गोळीचा लपंडाव हा पती पत्नीतच खेळायचा असतो. आणि खरं सांगितलं तर आपण केलेल्या या सात शृंगाराला बघणारा कोणी नसेल तर त्याची मजा घेणारा कोणी नसेल तर असल्या या सौंदर्याचा अपमानच नाही का? हो. नाही, पण आज माझ्या सौंदर्याची एवढी तारीफ, एवढी प्रशंसा कशासाठी म्हणते मी? वेळ आहे. अगं विद्या, आपला स्वार्थ साधण्यासाठी. अरे इस दुनिया में कुछ पाना हो तो कुछ करना पड़ता है. नाही, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नेमकं? ऐक, अगं यावेळेस फक्त आपण दोघे आहोत. मग असल्या संधीचा फायदा घेऊन प्रणयाचा आविष्कार करायला काय हरकत ग? मग पटकन एक पप्पी देऊन टाक ग विद्या. एवढीशी पप्पी देऊन दे. बराबर सकाळी त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार होता, हो ना? अगं याला प्रकार नको म्हणू. हे विचार आपला मुरली वगैरे येते. आणि जेव्हा पती पत्नी एकांतात असतात तेव्हा असल्या सुविचारांची देवाणघेवाण व्हायला हवी. आणि जोपर्यंत आपल्याला मुलं बाळं व्हायला आहे तोपर्यंत मनासारखी मजा घ्यायला काय हरकत? म्हणजे नको तेव्हा आणि नको त्यावेळी तुम्हाला हे सगळं सुचते, हो ना? अगं वेळे, प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असतो, परंतु प्रणयाला कधीही काळ वेळ नसतो. जेव्हा मनात आलं तेव्हा त्यात डुबून जायचं. तेव्हा मग जास्त आडेवेळे न करता एक पटकन किस देऊन दे ग. अगं कुणी नाही बघणार आणि कुणी बघितलं तर मी आहे ना. अरे कुणाच्या बापाची भीती नाही मला. अगं कुणी नाही येणार. मी आहे ना, कुणी नाही येणार. अगं कुणी नाही. अगं कुणी तिकडे आताच घ्यायचं होतं. अरे राम राम.
कोणत्या कामात होते का काका? गदाया, अरे फार महत्वाचा आणि पर्सनल कामात होतो. पण साध्या तू आलास ना माझ्या पुढे गेम ऑन केलं. भाटो, असं नको म्हणू गा भाटो. मी म्हणतो मला जे काही करायचे असेल ना ते खुशाल करून टाक. व्हिडिओ काढायचा ना तुला येते ना अरे ठीक आहे. पण ही तुझी बहीण नाही म्हणते ना आता. तू काहून नाही म्हणतोस तो हो ना. करा करा, मी काही म्हणणार नाही तुम्हाला. त्या कामाबद्दल तुला काहीच समजत नाही. भाटो, एवढं कठीण काम आहे का? नाही रे चिंट्या, हा काम काही कठीण नाही. अगदी साधा आणि सोपा आहे. बाई, भाटो तर साधा आणि सोपा आहे म्हणते ना हो. मी म्हणतो तू काहून नाही हो म्हणतो हो. मी म्हणतो दोघंही मिळून करा ना तर हलकं होईल, जड नाही होणार. चिंट्या अगदी खरं बोलला. माझ्या एकट्याने ते काम होणार नाही. पण तुझी बहीण नाही म्हणते ना रे. थोडा समजावून सांग तिला. आणि मी का म्हणतो, तुझ्या समोर ते काम झालं की तुझा पण एक्सपिरियन्स वाढेल. पण मी म्हणतो भाटो, असा कोणतं काम हो का? मी का म्हणत होतो चिंट्या, तुझ्या बहिणीसोबत एक पप्पी घेऊन म्हणत होतो. पण पप्पी भाटो, पप्पी घेऊ नको. माझ्या समोर माझ्या बहिणीची पप्पी घेशील? हे मला का तुला? बघा, जनाची नाही तर मनाची ठेव भाटो. आता पटली तुझी नीती भाटो. नाही रे बाबा, तुमच्या घरी नाही मी जातो मी. अरे चिंट्या थांब थांब. तू आला कशासाठी होता ते तर सांगितलंच नाही. मी म्हणतो भाटो, गाव दिसताना तू माझा फाटो लागतोस. बरोबर. हो नाही नाही, तू काही कोणत्या कामाचा नाही झाला भाटो. म्हणजे अगं, माझ्या बरोबरीचे पोरा मुली सगळ्याचे लग्न झाले, पोरा बाराचे झाले. आणि तुला नाही वाटत का माझ्या साऱ्याचं लग्न होईल म्हणून? आणि मी कुवारा राहून का तिकडे झाडा जाऊन बसू का? नाही वाटते का? म्हणजे तुला लग्न करायचं हो ना? अरे मग इथं कुणासोबत लग्न करणार आहेस? हे हिच्याशी? काही म्हणायचं नाही. काका भाट, तुला माझी भट्टा सुटते काका? नाही नाही नाही. काका, एका पोरीचा पत्ता आहे म्हणून तुमच्याकडे आलो होतो, माझ्या महात्या म्हणून. तुझा मारते आणि मी. अरे नको नको बाबा नको. भाटो, आता काही नको म्हणू. बाई, तू तरी सांग ना भाटूला जा म्हणून. आता राणी सरकारने म्हटलं तर जायलाच हवं. पण चिंता, मी का म्हणतो, माझ्या खाण्याची नाही पण थोडी पिण्याची. भाटो, त्याची चिंता करू नको. ते जे मोवाची म्हणतील ना तर देशी पाहिजे, देशी म्हणतील ना तर इंग्लिशची पाहिजे. थोडा नाही कोंबडी नाही गरज नाही याच्याशी जायची. अरे नाही, बरं येतो राणी सरकार.
जमला जमला